नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये स्वागत। आताच नुकतीच 7 वाजता सभा संपल्यानंतर जे काही आयोजक काही होते लोहा कंधारमधून झालेली काही टीम होती, त्या टीममध्ये सर्व जाती धर्मातील लोक आले होते आणि सगळं नियोजन करत होते। लोह्यातून असंख्य जवळपास हजारो लाखोमध्ये लोहा कंधारमधून आलेले पब्लिक होते। त्यामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर आपल्यासोबत पंचशील कांबळे सर आहेत। गेली 10-15 दिवसापासून आपल्या सोबतच्या समाजाला, ज्या समाज आपल्यासोबत राहतो त्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी काम करतात। सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या रॅलीसंदर्भात काय सांगाल? संघर्ष योद्धे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी गेल्या 2 वर्षापासून सतत परिश्रम घेत आहेत, सर्व खेडोपाडी जाऊन सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन फिरत आहेत की सर्वसामान्य गरजवंतांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि त्या आरक्षणाचा आज जनजागृती व शांतता रॅलीचा आज नांदेडमध्ये 3रा दिवस होता। आणि त्या रॅलीमध्ये मी एक मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गरजवंतांना आरक्षण मिळावं यासाठी मी सुद्धा लोहा शहरामधून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। माझ्यासोबत सर्व आमचे ॲडव्होकेट ऋषिकेश जोगदंड आहेत, नरेंद्र दाडेल आहेत, आमचे सयाजीभाऊ फुलपगार आहेत, बाळासाहेब जाधव आहेत, त्याचबरोबर आमचे लुंगारे पाटील आहेत, त्याचबरोबर आमचे दादा आहेत प्रकाश पाटील पवार आहेत। आणि आम्ही सर्वच जण या मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भावनेसाठी, या भावनेतून आम्ही आज नांदेडच्या या शांतता व जनजागृती रॅलीमध्ये सामील झालेलो आहोत। सर, आपण पाहतोय की मराठा समाजाची एक 40 वर्षापासूनची आरक्षणाची मागणी आहे। त्यानंतर यावेळी आता जे फडणवीसांवर असे आरोप होतात की त्यांनी ओबीसीतील काही नेत्यांना सुपारी देऊन त्यांना पाठवलं झालं आणि ते विरोधात बोलत आहेत, यावर आपली काय प्रतिक्रिया? आता तो राजकीय विषय झाला, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत। राजकीय विषय जर आपण बघितलात तर राजकारणामध्ये एकमेकांवर वेगवेगळे चिखलफेक आणि वेगवेगळे म्हणजे दिशांतर करण्याचा प्रयत्न असतो। पण आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे एक सामाजिक बांधिलकीमधून माझ्या गरजवंत मराठा समाजाला कसं आरक्षण मिळेल यासाठी त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे। आणि त्यांच्यावर असे आजपर्यंत आरोप झालेले आहेत आणि याच्यानंतरसुद्धा होतील, हे सुद्धा सर्व मराठा बांधवांनी समजून घ्यावं व आपल्या या शांततेच्या रॅलीमध्ये, शांततेच्या या संघर्षामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, हे माझं प्रामाणिक मत आहे। काही मोजक्याच लोकांना जर सोडलं तर कुठल्याही समाजाचा या आरक्षणाला अजिबात पाठिंबा नाही, यावरून दिसून येतं। त्यासोबत आपल्याकडे ओबीसीचे काही मित्र आहेत। सर, काय वाटतं? मला बी मनोज समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, त्याच्या कर्तव्याला बघून सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागते। आणि मी माझ्या ढोर समाजा संघटनेच्या मार्फत मी आवाहन करतो की सरकारला की मनोज पाटील जे करतील ते योग्य दिशे करालेत आणि त्याला आरक्षण दिलंच पाहिजे। सर देखील ढोर समाजातून त्यांनी देखील सांगितलं की आमच्या सर्व समाजाच्या वतीनं त्यांना सर्व पाठिंबा असेल। आपल्यासोबत बाळासाहेब काय सांगाल आरक्षणाबद्दल? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मागच्या 20 वर्षापासून जो मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो लढा उभा केला आहे, त्याचं आज कुठं मोठ्या महासागरामध्ये रूपांतर झालेलं आहे। आणि आता सरकारला या रॅलीमधून सरकारला दादांनी आज आव्हान केलं आहे की धमकी दिली नाही। दादांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला आमच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर येणाऱ्या काळामध्ये, हा तर आता ट्रेलर होता, लोकसभेचा हा ट्रेलर होता, येणाऱ्या काळामध्ये नावं घेऊन आम्ही पाडू। त्यामुळं सरकारलाही सगळ्या सकल मराठा बांधवाचं सांगणं आहे, दादाच्या मार्फत दादांनी सांगितलेलं आहे की सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला सगळे सोयरे हा कायदा अंमलबजावणीत आणून सकल मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं। आणि मराठा समाजाच्या 90% मराठा समाजाच्या तीव्र भावना गोरगरीब लोक आहेत, ज्यांनी शेतामध्ये कामाला जातात, जे मजुराची लेकरं आहेत, ज्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये खूप अडचणी येतात, अशा लेकरांबाळासाठी आरक्षणाचं महत्त्व खूप आहे। हे मनोजदादा जरांगे पाटलांनी सकल समाजाला पटवून दिले आणि समाजाला सुद्धा पटलेलं आहे। जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील या आरक्षणाच्या लढाईमध्ये नेतृत्व करतील तोपर्यंत सकल मराठा समाज दादांच्या पाठीमागं 100% पक्ष संघटना विसरून 100% फक्त एकच मिशन मराठा आरक्षण म्हणून पाठीमागे राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। त्यासोबतच जरांगे पाटील देखील बोलताना म्हणाले की मिळालेल्या 54 लाख ज्या हे जाती आहेत, जे आहेत कास्ट मिळालेले आहेत, ओबीसीमधून प्रमाणपत्र देखील मिळाले, त्या रद्द करा म्हणून मागणी करत आहेत। या लोकांना काय सांगाल? असं आहे की ही प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस कायद्याची आणि न्यायालयाची व्यवस्था आहे। ही एखाद्या व्यक्तीने म्हणावं की रद्द करावं किंवा न रद्द करू नये, कारण आपला भारत देश हा घटनेवर आणि लोकशाहीवर चालतो।
कारण त्यांना जे ओबीसीमधून आरक्षण मिळालं आहे किंवा ओबीसीमधून जे प्रमाणपत्र मिळाले आहेत याला पुरावा कुणबी आहे. आणि ह्या रद्द करणं हा काय पोरखेळ नाही आहे किंवा एखाद्या लेकरानं काही सांगणं की त्याला ते देऊ नका, ह्याला ते द्या, याला पेन द्या, त्याला पेन्शी देऊ नका, हे सांगण्यासारखं एवढा पोरखेळ नाही आहे. हा देश घटनेवर चालतो, हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालतो आणि हे आंदोलन, ही मागणी जी आहे ही न्यायप्रविष्ट मागणी आहे आणि ही लोकशाही मार्गानेच मागलेली मागणी आहे. त्यामुळं हे असे बालिश प्रश्न त्या लोकांनी विचारणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यासोबत आपल्याकडे लोह्यातून ऋषिकेश पाटील जोगदंड सर आहेत. ते लोह्यामधून साखळी उपोषण असेल आणि वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून गेली 25 वर्षापासून त्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये धरतात. सर, तुम्ही गेली 25 वर्षापासून शिवसंघाच्या माध्यमातून, संभाजीवीरच्या माध्यमातून काम करताय, काय वाटतं तुम्हाला? मनोज पाटील जरांगे यांची जी मागणी आहे ही मागणी जी रास्त मागणी आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून मागणी आहे. जे आमचं गेल्या 50 वर्षापासून आमचं आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे, ती आमचा वंचित ठेवलेलं आरक्षण आपल्या मिळावं, मराठा गोरगरीब गरजवंत मराठ्यांना मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे हे झटत आहेत. आणि त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करत आहोत. आणि मनोज पाटील जरांगे यांच्या मागणीला यश येईल आणि नाही आलं तर त्यांनी सांगेल तर त्या कामाला आम्ही त्यांचं काम ऐकू. पुढलं काम तुम्हाला माहितीच आहे, येणारी विधानसभा, यासाठी त्यांचा यश यावं, सरकारने द्यावं आणि पुढल्या भानगडीत पडू नये अशी आशा व्यक्त करतो. आरक्षण पाहिजे असलं ओबीसीच पाहिजे असं मागणी आहे नेमकं 100% आम्ही ओबीसीमधलेच, आम्ही मराठा आणि कुणबी हा एकच असल्यामुळं आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं. मग कारण कायद्यात चौकटी 50%च्या वर आरक्षण मिळणार नाही हे कायद्यानं बिहारच्या आता मागच्या आरक्षणामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ओबीसीमधून, आम्ही ओबीसीच आहोत आणि ओबीसीमधून आरक्षण पाहिजे हे जी मूळ मागणी आहे. आणि आपलं हैदराबाद गॅजेट, आपण हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यातील सगळं मराठा हे कुणबी म्हणून नोंद आहे त्यांची, ते लागू कराय सरकारला काय अडचण आहे. फक्त एक जात मराठा आहे या उद्देशापोटी हे फडणवीस जे करायला आहे मराठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच्या काळापासून मराठ्यांच्या या बामणांनी द्वेषच केलेला आहे. हा द्वेष आतापर्यंत चालू आहे. हा द्वेष मोडीत करण्यासाठी आमच्यासोबत आता सगळ्या जाती धर्मात लोक आहेत. ग्राउंड लेवलला जरांगे पाटील म्हणले हे 2-4 जे बांडगुळ आहेत नेते ओबीसी समाजाचे ते सोडले तर आमचे पंचशील कांबळे, एसी प्रवर्ग आहे आमचा, ढोर समाजाचा आहे, हे सगळे ओबीसी MBC सगळे आमच्यासोबत आहेत. हे सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा, आता मी गरज नाही पण काही मराठा आमची गरज नसताना खेड्यापाड्यातले त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. ह्या रास्त मागणीसाठी हा लढा आहे आणि लढ्यासाठी ग्राउंड लेवलला सगळ्या समाज बांधवांचा याला पाठिंबा आहे. यासाठी सरकारने अंत न पाहता लवकरात लवकर आरक्षण द्यावं आम्ही अशी मागणी करतो. त्यासोबत आपल्याकडे अनेक ठीक आहेत. सर, मला काय वाटतं आरक्षणाची मनोजदादा जरांगे एक निष्कलंक गरजवंत मराठ्याचा संघर्ष योद्धा म्हणून आज संबंध महाराष्ट्रभर त्यांनी जे आवाज उठवलेला आहे, मराठा समाजासाठी त्यांनी गोरगरीब जनतेच्या 90% गोरगरीब लेकरांचा विचार करून हे जो लढा उभा केलेला आहे याला संबंध मराठा बांधवाचा पाठिंबा आहे आणि गोरगरीब सगळे ओबीसी समाजाचा पण पाठिंबा आहे. काही लोक जर सोडले तर संबंध मराठवाड्यामध्ये असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल या लढ्याला संपूर्ण समाज बांधवाचा पाठिंबा आहे. काही राजकारणी सोडले, काही ज्यांचं हित ज्या विरोध करून जे राजकारणामध्ये संधी साधू पाहत होते असे जर लोक सोडले तर संबंध मराठा बांधव असेल, ओबीसी बांधव असेल, SC ST संबंध समाजातील नेते असतील, कार्यकर्ते असतील. आपल्यासोबत मराठा सेवक आहे ज्यांनी सोबईमध्ये देखील खूप मोलाचं कार्य केलं होतं. आजची सभा सर कशी झाली आणि काय सांगा सर? आज जे नांदेड जिल्ह्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य अशी रॅली होती, ते रॅलीमध्ये कमीत कमी 15 लाख पब्लिक असेल असं मला वाटतंय. कारण 15 किलोमीटर तिकडून ह्याच्यापर्यंत आपलं छत्रपती चौक ते इकडं भगतसिंग चौकापर्यंत अशी भीड एवढी मोठी तयार झाली ती. आणि आमच्याकडं जिम्मेदार घेतलेले म्हणजे स्वयंसेवक 8 ते 9 हजार स्वयंसेवक होते. स्वयंसेवकाची सगळी जिम्मेदारी मी घेतली होती. कारण स्वयंसेवकाला अशी जिम्मेदारी दिली होती म्हणजे जेवढ्या पार्किंग आहेत तेवढ्या पार्किंग ग्रुप केला, 200 स्वयंसेवकाचा ग्रुप केला होता आपण. आणि प्रत्येक पार्किंगला एक ग्रुप दिला आणि प्रत्येक ठिकाणाला म्हणजे प्रत्येक पॉईंटला एक ग्रुप दिला आणि ज्याची त्याची जिम्मेदारी गेली. आणि भरपूर म्हणजे आतापर्यंत अशी सभा कधी झाली नाही आणि होणारी नाही. आणि मराठा समाजाची एवढी भारी सभा म्हणजे जेवढं मागं कचरा जे पडलाय ते सुद्धा स्वयंसेवकानं उचलून आणला. धन्यवाद सर.